केवढी गर्दी बनायची, केवढी गर्दी. राम राम मंडळी, ओळखला का मला? आयला हीच का आपली मैत्री मग. मी आहे गणत्या, मी आहे गणत्या सोलापूरचा. मग सोलापूरचे काही किस्से सांगतो. किस्से म्हणजे ते नाही बरं का, स्टोरीज मॅन, कळलं का? बर, तर माझे किस्सा सांगतो बरं का. मी चाललो होतो शाळेला. शाळेत दिसलं मला भलं मोठं चिचीचं झाड. त्या चिचीच्या झाडावर चढलो मी. भल्या मोठ्या चिच्या खाल्ल्या, पोटभर चिच्या खाल्ल्या. मग खाली कसं उतरच ही पंचायत होती. मग याला आलो होतं डोकं, गेलो होतं घरी, आली होती शिडे आणि उतरत घाले. मी आले घालत्या. मग ना मित्रांनो काय आलं, एक तर मी 10वीला होतो तेव्हा. 10वीला होतो, 10वीला लागले आपले लग्गे. 10वीला पडलं आपल्याला 35%. काय सांगा भावड्यांनो, इतकं म्हणजे असं इतकं वाईट वाटलं होतं ना. 35% म्हणजे इल्ले. मग कोणी विचारलं किती टक्के मिळालं? 35. किती? 75 काय? बर, कुठलं स्टेट का? स्टेट बोर्ड का? हो का स्टेट बोर्ड. ते काय आले ना नेमकं ते बोर्डानं म्हणजे काय दिलं त्यांनी, ते बोर्डानं आहे ना ते 20 मार्काचं आमचे घोटाळे केले सर. म्हणून आहे ना, नाही तर आमचं 80 क्लास होतं. माझ्या तात्याला माहिती होतं आपल्याकडून काही खरेदी दिसत नाही भाऊ. तात्या म्हणे तू शेतीला शेतीला शेती इल्ले शेती नको म्हणलं. शेती कशीच नको बाबा. आपण मग आमच्या अंगात लईच मस्ती. मस्ती म्हणजे अशी मोकार मस्ती काय सांगावं. आता बक्षातच तुम्ही पुढं आमचे कार्यकर्ते तशाची. मग आहे ना मस्ती. म्हणून मी घेतलं डिप्लोमा ॲडमिशन. डिप्लोमा ॲडमिशनची प्रोसेस डिसेस करायची बरं का. फॉर्म वगैरे सगळं भरायला आहे ना आमचं शिंदे सर इल्ले. शिंदे सर सांगा का ॲडमिशन. बरं, कुठली ब्रांच? मेकॅनिक. तुम्ही बी ज्या ॲडमिशनला हे घेऊन राहिले ज्याला लय जॉब आहे का ते सर मला म्हणले बरं का. मग शिंदे सर ॲडमिशनची प्रोसेस वगैरे करायची होती. शिंदे सर कसे म्हणते ठीक आहे चालेल सर काय हरकत नाही. आणि काय नाही मेकॅनिकल म्हणजे खूप आजकाल हे झालं आहे. कारण काय ना साधं वेल्डिंग करत असलं की मेकॅनिकल माणूस पाहिजे. आणि मेकॅनिकल माणूस म्हणजे हा फॅक्ट आहे. जनरली सर आहे ना हा जो आहे ना हा फॅक्ट आहे. कारण आजकाल आहे ना मेकॅनिकल शिवाय म्हणजे काही हे नाही. तसं आपलं इंजिनियर पण खूप भारी आहे. ते आपला काही इच्छा नसतं पण कसं असतं तुम्ही समजून घ्यावा. तुम्ही समजून घ्या सर मला. पण काय ना आपलं मेकॅनिकल म्हणजे खूप चांगली ब्रांच आहे. आणि त्यातलं आता आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज जर भेटलं तर त्यातलं उत्तमच आहे. त्यातला काही विषयच नाही. मग काय आलं शिंदे सर कसे म्हणतात नाही सर बरोबर आहे. आता एक काय नाही सर तुमच्या मुलाला आहे 35%. मग त्यातलं तुम्हाला आहे ना गव्हर्नमेंट मिळण्याचं नादच नाही. गव्हर्नमेंट मिळण्याचं नादच नाही बरं का. पण जर तुम्हाला एमजी मिळेल पण तसं माझं काय म्हणणं नाही सर. तुम्हाला गव्हर्नमेंट जर भेटत असेल ना तर घ्यायला काही हरकत नाही. कारण काय ना गव्हर्नमेंटला जी फॅकल्टी आहे आमच्याकडे एवढं विशेष नाही. गव्हर्नमेंटला खूप चांगलं आहे असं काही मानलं नाही. आमचं पण एवढंच आहे. पण तिकडे काय आहे सर बाथरूममध्ये गेलं का एवढा छातीभर आहे ना डायरेक्ट मळच निघून येतो सगळं असं घाण घे. आपलं एमजमला असं रोजचे रोज साफसफाई असं आहे ना असं हात लावलं सर इल्ले काही नाही आहे ना सर. काय नेमकं फॅक्ट आमच्या कॉलेजची तेवढी हे. आणि मी ना आपल्या औरंगाबादमध्ये सर काही मोजकेच कॉलेज आहेत पॉलिटेक्निकसाठी. पहिलं आपलं येतं गव्हर्नमेंट बरं का. फॅक्ट आहे फॅक्ट फॅक्ट. सो वॉट एव्हर मे या सो लिसन टू मी या. तर पहिले येतं आपलं गव्हर्नमेंट. पण नंतर आहे ना दुसरं एमजीएम आहे सर. त्यातलं काही म्हणजे प्रश्नच नाही. कारण काय ना एमजीएममध्ये जी आम्ही सुविधा प्रोव्हाइड करतो त्यातलं म्हणजे हेच नाही. आणि त्यातलं त्यात युथ उत्सव आणि ते हा बरं का. ते काय आलं शिंदे सर म्हणे ठीक आहे चालतं काय विषय नाही. मग शिंदे सर कसे म्हणतात ते असे ते कम्प्युटरवर काहीतरी बटन दाबायला लागले बरं का. मी म्हणले बाजू काहीतरी फरक करता बरं ना. मग ते तात्याला कसे म्हणते बरं का सर काय करा आता तुमचं प्रोसेस करतो मी. तर तुम्हाला फक्त एक OTP आहे तेवढं सांगा मला. नाही नाही फोन बघू नका सर. तिथून बघूच नका तुम्ही. तिथून आज थोडं खाल्ल्या दिवशी नाही ना इकडं जा तुम्ही. तिथे ग्रिल आहे तिथे या तिथे रेंज आहे. कारण इथे ना रेंज नावाचा प्रकार काहीच ठेवलेला नाही आहे. मग माझे ताते गेले बरं का तिकडं. मग मी काय केलं शिंदे सर कसे म्हणते की तुम्ही जा सर तेवढं रेंज हे OTP आणा. तोपर्यंत काय करतो मी याच्या सह्या घेतो. मग शिंदे सर म्हणते बाळा तिथं सही कर बाळा तिथं सही कर. केलं बरं. बरं मग काय आलं ते म्हणजे सही कर. मग मी आलं सर सर
पेन द्या ना सर, पेन द्या ना. शिंदे सर काय म्हणले, स्वतःचा स्वतःजवळ असायला हवा. भैया मी डायरेक्ट तिथे आहे, पॅन्ट पाठवलं बाबा म्हणून बसत मी. बरं मग मी आलं, सर द्या ना सर, सर द्या ना प्लीज, सर सर प्लीज. अरे असं दुसऱ्यांचं मागू नाही रे, कळत नाही रे तुला. सरनं पेन दिला, मी बे सही केली. मग आहे ना शिंदे सर ताकाल कसं म्हणते, ठीक आहे सर चालेल, काय हरकत नाही, तसं काय नाही सर, ॲडमिशन भेटून जाईल तर मला काय त्यातला काहीच विषय नाही सर, मी आहे ना सर, मी बसलोय ना. मित्रांनो काय झालं, आमचं ते सगळं झालं बरं का. मग ते शिंदे सरनं माझी उडवली होती. मग मी काय केलं, अरे आम्ही चढलो बरं का, तात्याने मी चढलो पुढं. मग शिंदे सर माझ्याकडेच पाहत होते. मग मी असं केलं, पाहतच होतो. हे झालं बरं का. मग आता भावड्यांनो, आता कॉलेजला एंट्री मारायची. एंट्री मारणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे काही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. विषय काय झाला, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही पोरांची डायरेक्ट मिटिंगच घेतल्या भैया. मिटिंग कशी घेतल्या माहिती आहे का, मी म्हणलं अरे भैया या बा, माझ्या आई बापानं ना मला ना ड्रेस घेऊन दिलेले आहे, ड्रेस घेऊन दिलेला आहे. मग मी तो ड्रेस घालूनच येतो. पोर म्हणे अरे सभ्यपानाची दुकान आहे म्हणे तू, अरे काय कर आपला पहिला दिवस आहे ना एन्जॉय मारून घ्या, नंतर मग काय ना हे ह्या कॉलेजमध्ये बड्डे असो काय असो ना, सिव्हिल ड्रेस म्हणजे असं सिव्हिल ड्रेस नावाचा काही प्रकार नाहीच आहे म्हणे. मग मी आधी म्हणला चला गाणप्या आपण बी जाऊ. मग आपलं ते अवतार ते हे का घाण ना, फाटेल चप्पल आणि ते, आणि ती आपली पॅन्ट ती असे फाटेल इथं फाटेल. मग मी आलो. मग आमचं वाचून ए कोण आहे तू, कोण आहे तू, काय करा तू. मी म्हणलं यानं माल्य ओळखीलं, त्यानं माल्य ओळखीलं. 4 वेळेच्या रजिस्टरवर साईन करत होतो. हो सर कसं काय केलं जरा सर ॲडमिशन दिलं का, त्याला माहिती आहे इथं येऊन काय म्हणलं रे. पण हां ॲडमिशन दिलं, जा बेटा जा बरं का. मग ते झालं. मग वॉचमॅन मग ते म्हणे अरे बेटा पण ते राज पाहिला दिन ना, तू गिरी ऐसा कैसे काय आ रहा तू, हाँ वो सिविल ड्रेस में आणि ये बूटा ये काय विषय, बूट गिट नाही काय नाही. अरे बाप, मी तो इतका हसलो मग तेव्हा तिल्ले हसलो. म्हणजे काय, मला तेव्हा कळलं की बूट घालावं लागतो, बूट घालावं लागतो. मग मी त्याला विचारलं कोणसा जूता पहिले का, त्यो म्हणे जूता कोणसा बी पहिलो, जूता कोणसा बी पहिलो. मग माझ्या बाजूने ना एक पोरग गेलं, त्याचं बुट माहिती का, हे असं भोकं पडलं त्याच्या बुटाला, हे असं भोकं पडेल होतं त्याच्या बुटाला. मग तो वॉचमॅन कसं म्हणतो, ये ऐसा पाहिजे ना तो बी चालता, क्या ये ऐसा पाहिजे तो बी चालता. या नाही एअर कंडिशनर काय मला गावापासून जमतं म्हणले की. मग काय नाही, कॉलेजमध्ये एंट्री आणली तुमच्यामुळं. आज आम्ही भावड्यांनो, तुमच्यामुळं आज आम्ही, तुमच्यामुळं ती आम्हाला हे भेटली, प्रेरणा भेटली. बरं का मंडळी, माझा म्हणायचं ना आता बरं, मी जरी इथं कळलं राहिलो ना तर मग मला डायरेक्ट ते विक्सकी बोलिलो इचकीच दूर करो या अशी गंमत होऊन जाईल बघा. म्हणून मग मी काय म्हणतो, हे आमच्याकडं को अँकर आज प्रकार ठेवले बाबा, हे काय नाही त्यांच्या राजी यांना यांचंच माहिती. बरं ना, मग आता मी मग को अँकरला इंट्रोड्यूस करतो बरं का. पा ये लय उल्हाशी माणूस म्हणा, लय उल्हाशी माणूस बाबा हो, याच्या अंगात इतकी मस्ती आहे का बास काय सांगू. मेकॅनिकलच्या 3रं वर्षापर्यंत टिकून ठेवली त्यानं. आणि याचं कसं माहिती का, समजा जर तिकडे एखादी पोरगी असली आणि इथे एखादं पोरगा असलं मित्र ओळखीचं असलं, मग आज जाणार बरं का. अरे काय म्हणते बोलो ना काय म्हणतो, काय क्या मजा आ रहा आज इस शाम में ना, बहुत ही मजा आ रही. क्या बोलना. असं झालं बरं का. मग आता आहे ना 3री अँकर आहे आमची वाघताई. आमची वाघताई म्हणजे कसं माहिती का, ते बी वाघ आहे आणि आमचा जो आहे ना नगरसेवक आहे तो बी वाघ आहे. पण आमचे जे नगरसेवक आहे ते जुने वाघ आहे, हे नवीन वाघ आहे. तिला जर विचारलं ना ही कुठं राहती, ती म्हणून N1 काळा गणपतीच्या बॅक साईडला. आणि हिचा मित्र कोण चालता माहितीये का, ते N1चा बिबट्या. तू कुठं राहते N1 म्हणती पायी
जनवरीच्या मी ते काळा गणपतीच माग तिला भेटायच्या अगोदरच ते आहे ना बाकीचे लोक पोलीस पोलीस कसे आले नाही मग भैया मी बी तेव्हा कॉलेजमध्येच होतो मी म्हणलं आपली एमजेमची इन्शुरन्स तर आहेच आहे एमजेमची इन्शुरन्स आहेच आहे पण आपली घरची इन्शुरन्स ती घरचीच राहते भैया म्हणून मी आधी काय केलं भैया लावला आपल्या स्कूटीला गेलो घरी मग आपले नंतरचे अँकर आहे समृद्धी बाबू तिथं डायरेक्ट नाही ती कार्यकर्ता काय सांगू ती सिनियर म्हणत असं चान्स पाहिजे सर मला अँकरिंगला मिळेल का चान्स सर मला अँकरिंगला चान्स मिळेल अरे हिला सांगे ना भाऊ इथं आमच्यासारखे कॉन्फिडंट आहे ना की हा ही कोण आहे काय समजते सांगायला आवडायला आणि ही काय सांगू ही बोलता ही काय बहिणीचं कौतुक करते का काय सांगू मग नंतरचे आमचे ना अथर्व भाऊ ते बी कॉम्प्युटर क्लास बरं का अथर्व भाऊ तर तो आहे आपला चॉकलेट बाय काय चॉकलेट बाय लय पब्लिक थंड घ्या ते मी पोरी नुसतं चॉकलेट घेऊस तर गोड बोलतात मग नंतर जे आहे ते आहेच मग नंतर आपली आनंदताई अरे बाप एवढी म्हणजे पोरगी तिला आतापर्यंत अशी पोरी पाहिलीच नाही तिला मी म्हणलं बावळी का तू क्या होता या अल्लाह अस्तगफिरुल्लाह बारका मंडळी ही पोरगी ही म्हणजे मला असं कधी कधी वाटतं बाबा हिचे ना चरणस्पर्श करून माझ्यातला आहे ना चुळपाना माझ्यातली अंगातली मस्ती सगळी कमी करा सभ्यपणाचं दुकान आहे आणि पहिलं आणि मग तिला आहे ना एकच डायलॉग दिलता बरं का म्हणून शेवटला मग तिला असं म्हणायचं अरे तू जा रे म्हणजे कशी म्हणजे अरे तू जा रे अरे यार असं म्हणलं होतं जाणार आहे का गड्यांनी मला सांगा बरं हा कसं व्हायचं हे बरं झाला आपली एवढी सांग करेल लय तुम्ही अपेक्षा करता असाल मला माहिती आहे तुमचं लय कसं करी बरं चला मित्रांनो आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद बास एवढी तारीफ न करू माझी लय डिमांड केली म्हणजे भावड्यांनो लय साधन मला इतकं गुचक्या यायला लागल्या काय सांगावं पाणी पिऊ परेशान ते पाणी सोडावं कुठं हे प्रश्न आहे सांगू नका नाव नका सांगू पा ऍक्टिंग वरनं ओळखा बरं का हा काय झालं रे ओरडायला काय झालं बसा खाली तर आज आपलं पहिलंच लेक्चर बरं का मित्रांनो मी काय सांगतो ही विद्याला नीट जपून ठेवतो बरं का विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम संत तुकाराम महाराज बरं का मग आमचे गायकवाड सर कसे तर आज आपलं पहिलंच लेक्चर सगळे उत्सुक दिसत आहेत सो 2019 ते 20 या सालीमध्ये मी तुम्हाला इंग्लिश हा विषय शिकवणार आहे इंग्लिश तुम्हाला माहिती आहे का इंग्लिश काय इंट्रोड्यूस केलंय इथंच तर चुकतात मग आपण मग काय कोण सांगितलं की नाही ते याच्यावर लिहिणार होते बरं का नाव वी आर गोइंग टू स्टार्ट नाउन अँड प्रनाउन्स सो वेअर्स द चॉकलेट अरे नाही मी आज आणलाय बरं का मंडळी मी पहिल्यापासून पाहतोय हा एवढी पब्लिक जमली आहे मला तिथं टाळ्यांचा आवाज बिलकुल ऐकू येत नाही माहिती का तुम्हाला माहिती का जर थंडी वाजत असेल तर काय करायचं माहिती का हे 2 हात द्यायची इट इज द लॉ ऑफ फिक्शन यू नो या सो
So what happens when you do like this? So it produces heat and we supply all of the parts. So you feel garam, you know? Yeah. चला मित्रांनो, आला तुझा आनंद आवडेल. लोक तुझी वाटला होतं रे वाटला नाही सीधा सीधा आता खिचडा तुम बोल रही हो रे का रे ये पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है. मी पुन्हा येईन.